नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण HSC बोर्ड परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 12वी साठी राज्यशास्त्र या विषयाचा आपल्याला सराव प्रश्नपत्रिका आदर्श उत्तरपत्रिका कशी असेल अशी 2 भागामध्ये आपण ऑनलाईन लेक्चर्स घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 1 आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर 12वी राज्यशास्त्र या विषयाचा आदर्श उत्तरपत्रिका न्यू पॅटर्न कसा असेल तो आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. नमुना प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तर आणि गुणदान पद्धत यासह एकूण गुण 80 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका असेल. यामध्ये वेळ 3 तासाचा दिलेला आहे. सूचना दिलेल्या आहेत की सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. उजवीकडील अंक प्रश्नास असलेले पूर्ण गुण दर्शवतात आणि प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तरांचा प्रारंभ नवीन पानावर केला पाहिजे. अशी एक आदर्श उत्तरपत्रिकेची एक नियमावली आहे की प्रत्येक प्रश्न सुरुवात करत असताना नवीन पानावर केली पाहिजे. तर प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचे. एकूण 5 गुणांसाठी प्रश्न 1 प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न असेल. प्रश्न 1 हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे. यामध्ये 5 विधानं दिली जातात. विधानाखालील प्रत्येकी 4 पर्याय दिले जातील. त्यातून जो योग्य पर्याय आहे तो निवडणं अपेक्षित आहे. तो लिहून पूर्ण घ्या आणि त्याच्या खाली अधोरेखित करा. विधाने काळजीपूर्वक वाचा आणि पर्यायाची निवड करा. हा प्रश्न वस्तुनिष्ठ असल्यामुळे अचूक असणं खूप गरजेचं आहे. अचूक असेल तरच त्याला गुण मिळतील. प्रत्येक उत्तरास 1 गुण मिळेल. साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना टिंबटिंब या देशाच्या संदर्भात वापरली जाते. भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका पैकी योग्य पर्याय लिहायचा आहे. रिओ डी जेनेरियो अर्थ समिट 1992 मध्ये टिंबटिंब यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्याचे पर्याय दिलेले आहेत. चारू मुजुमदार हे टिंबटिंब यांच्याशी निगडीत आहेत. पर्याय दिलेले आहेत. JKLF नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेलकोंडी. लोकपाल ही संकल्पना टिंबटिंब या देशातून घेण्यात आलेली आहे. अमेरिका, युनायटेड किंगडम, रशिया, स्वीडन असे एकूण 5वा जो आहे भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार टिंबटिंब या देशाबरोबर केलेला आहे. बांगलादेश, पाकिस्तान, चीन आणि नेपाळ. याची जी उत्तरं आहेत विद्यार्थी मित्रांनो ती अशा पद्धतीने लिहायची. पहिल्याचं साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशाच्या संदर्भामध्ये वापरली जाते. इथे चीन हा पर्याय आपण पहिला बरोबर घेतलेला आहे. त्याच्या खाली अधोरेखित करायचंय, पूर्ण लिहून काढायचंय. रिओ दी जेनेरियो अर्थ समिट 1992 मध्ये पर्यावरण आणि विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. चारू मुजुमदार हे नक्षलवादी चळवळ यांच्याशी निगडीत आहेत. लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशातून घेण्यात आलेली आहे आणि भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार बांगलादेशासोबत केलेला आहे. त्यानंतर पुढीलपैकी प्रत्येक गटातील एक चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची. हा प्रश्न पारंपरिक स्वरूपाचा आहे. सतत येतो. वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. 3 जोड्या असतील त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे हे आपण ओळखायचं आणि त्यानंतर दुरुस्त जोडी उत्तर म्हणून लिहायची आहे. प्रत्येक अचूक जोडीस 1 गुण असून एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न असेल. इथे जॉर्ज H. बुश, कुवेतची इराक पासून सुटका, जोसेफ नाय, सत्तेचे हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर असे वर्गीकरण, पुतीन, रशियाचे विघटन,
यामधील जी चुकीची पर्याय जोडी आहे ती आपल्याला ओळखायची. पुढची दिलेलं आहे उदाहरण, नियोजन आयोग 1947, नीती आयोग 2015, नवीन आर्थिक धोरण 1991. तिसऱ्या जी जोड्याचा दिलेला आहे त्यामधून पंडित जवाहरलाल नेहरू, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तामिळ लोकांच्या हक्कांसाठी श्रीलंकेत लढा, DMK, राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. दुरुस्त जोड्या ज्या आहेत पुतीन विघटनानंतर रशियाचा फेर उदय ही दुरुस्त केलेली आहे. नियोजन आयोग 1950 आणि तामिळ लोकांच्या हक्कांसाठी श्रीलंकेत जो लढा दिला तो लिटेननी दिला. या दुरुस्त जोड्या केलेल्या आहेत. 3 गुणांसाठी असेल ते. प्रश्न 1 क, दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी हा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न स्वरूप आहे. अचूक पर्याय निवडून आपल्याला उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. प्रत्येक अचूक उत्तरास 1 आणि प्रश्नास एकूण असे 4 गुण असतील. पहिला आहे पर्याय दिलेला 1991 नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला. कारण आता या खाली दिलेल्या अ ब क पैकी एक त्याचं योग्य कारण आहे. सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आलं, व्यापारी गटांची संख्या व त्यांचं महत्व वाढलं. याच्यावर आपण उत्तर पाहणारच आहोत. दुसरी आहे 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली कारण पंचायती राज सक्षम करण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, मतदानाची वयोमर्यादा 18 वर्षाची करण्यासाठी. 73वी घटना दुरुस्ती कशासाठी केली हे लिहायचं आहे. तिसरा आहे भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली कारण राज्य कारभार कार्यक्षम करण्यासाठी, अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती, देशातील प्रदेशांची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी. चौथा जो आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले कारण जागतिकीकरणाचा प्रसार झाला, सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले, परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. पैकी एक पर्याय लिहायचा. इथे उत्तरांचा पर्याय दिलेले आहेत, कशा पद्धतीने लिहायचे. 1991 नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला कारण व्यापारी गटांची संख्या व त्यांचं महत्व वाढलं. 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली कारण महिला सक्षमीकरणासाठी. भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली कारण देशातील प्रदेशांची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले कारण जागतिकीकरणाचा प्रसार झाला. हे 4 पर्याय आपण लिहिलेले आहेत. प्रश्न 1 ड, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहायच्यात आपल्याला. विधानं दिलेली असतील त्याच्या आधारे 4 विधानांशी निगडीत 4 संकल्पना लिहिणं इथे अपेक्षित आहे. प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण असे एकूण 4 गुणांसाठी हा जो प्रश्न आहे ड 1 ड तो असेल. जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते, शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव, संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन आणि भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय, हे आपल्याला 4 असे दिलेले आहेत. ते आपल्याला लिहायचे. पहिला जो आहे कोणता आहे, जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते तेव्हा ती महासत्ता बनत असते, महासत्ता असते. शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव, दारिद्र्य, त्यामुळे दारिद्र्य, संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन, ई शासन म्हणतो आपण त्याला, आणि आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन. चौथा आहे भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय, अलिप्ततावाद म्हणतात त्याला. 1 गुणांसाठी असे प्रश्न होते. प्रश्न 1 ई, गटात न बसणारा शब्द. गड दिला जाईल, 4 असे शब्द दिले जातील, त्यामधील 1 शब्द हा त्या गटात न बसणारा असेल, त्याशी विसंगत असेल. या प्रत्येक मध्ये 4 शब्द असणार आहेत, त्यातील 3 शब्द संलग्न असतील तर 1 शब्द त्यांच्याशी विसंगत असेल. प्रत्येक गटात न बसणारा शब्द ओळखण्यास प्रत्येकी 1 गुण असे एकूण 4 गुण आपल्याला मिळणार आहेत. भ्रमणध्वनी, सॅटेलाइट, आंतरजाल आणि ग्रामोफोन यापैकी वेगळा कुठला आहे हे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद आणि उग्रवाद यामधला
कोणता आहे तोही लक्षात आला असेल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, लोकपाल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आणि बुलेट ट्रेन असे 4 गट दिलेले आहेत. पैकी पहिल्या याच्यात ग्रामोफोन वेगळा आहे, दुसऱ्या याच्यात राष्ट्रवाद वेगळा आहे, तिसऱ्या याच्यात विसंगत लोकपाल आहे, चौथ्या याच्यात विसंगत बुलेट ट्रेन आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रश्न 2 अ 4 गुणांसाठी विचारला जाईल. वस्तुनिष्ठ एका संकल्पनेवर आधारित असा हा प्रश्न आहे. 4 बाबी रिकाम्या जागेत लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेत असलेल्या संकल्पना चित्राची प्रतिकृती उत्तरपत्रिकेत काढणं आणि ते संकल्पना चित्र पूर्ण करणं अशी अपेक्षा आहे. प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण, याप्रमाणे 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल. ही कृती दिलेली आहे. या कृतीमध्ये अशीच कृती आपण उत्तरपत्रिकेत काढणं अपेक्षित आहे. सुशासनाची मूल्ये काही दिलेली आहेत आणि काही आपल्याला लिहायची, तर ती कुठली आहेत तेही पाहूया आपण. सुशासनाची मूल्ये: पारदर्शकता असली पाहिजे, उत्तरदायित्व असलं पाहिजे, सहमतीदर्शक, समावेशकता. आणखी कुठली आहेत पहा दाखवली. परिणामकारकता आणि कार्यक्षमता, प्रतिसादात्मकता, कायद्याचं राज्य आणि सहभागात्मक. अशा पद्धतीने प्रत्येक अचूक उत्तरामध्ये 1 गुण तुम्हाला मिळेल. म्हणजे ही एकटी कृती 4 गुणांसाठी असेल विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा ब, पुढील नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार काही प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरं लिहायची. आता पहा, हा एक जॉग्राफी टाईपचा असा हा प्रश्न आहे की जिथे नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशाचं वाचन करून आपल्याला नकाशाचं निरीक्षण करून अचूक उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न असेल. इथे शेंगेन क्षेत्र हा नकाशा दिलेला आहे. शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य ते कुठल्या, इथे सूचीमध्ये पाहायचं. सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, सूचीमध्ये सर्वप्रथम सूची वाचायची, अगोदर नकाशाचं वाचन करायचं, नंतर खाली सूची वाचायची. सूचीमध्ये जो रंग दिलेला आहे तो रंग त्या सूचीचे सूचीमध्ये दर्शवतो कशासाठी दिलेला आहे. हा रंग पहा, शेंगेनचं सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य आणि युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य असे 3 सूचीमध्ये रंग दिलेले आहेत. आपल्याला तेच पाहायचं आहे. आता त्याची उत्तरं: शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 5 देशांची नावे लिहा असं सांगितलंय. इथे 5: फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, इटली आणि जर्मनी हे शेंगेन क्षेत्रातील 4 देश आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 देश आहेत इथे असं म्हणायचंय. युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावं: स्वीडन आणि पोलंड हे महासंघाचे सदस्य नसलेले देश आहेत. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. वरील विधान चूक की बरोबर? पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहायचंय आपल्याला. कारण असं लिहायचंय, म्हणजे फक्त चूक आहे किंवा बरोबर आहे एवढंच लिहायचं नाही. तेवढं जर लिहिलं तर फक्त 1च गुण मिळेल आणि त्याच्या पुढचं कारण जर आपण दिलं, ते कारण सकारण जर लिहिलं तर त्यासाठी आपल्याला 2 गुण निश्चित मिळतील. तेव्हा असं एकूण 10 गुणांसाठी असलेला हा प्रश्न आहे. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. जेव्हा जागतिकीकरण झालं तेव्हा बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना तेव्हा विकसित झाली. वरील वाक्य विधान चूक आहे. बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचार प्रणालीवर अवलंबून असे. ज्यास अमेरिकेत बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणतात त्यास आर्थिक उदारीकरण ही संज्ञा भारतात वापरली जाते. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झालेली आहे. वरील विधान सुद्धा चूक आहे. 1 गुण मिळेल. कारण सांगायचंय लोकांचं राहणीमान उंचावणं आणि देशाचा आर्थिक विकास करणे या उद्देशाने मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची निर्मिती झालेली आहे. 2 गुण मिळतील. आता तिसरा जो आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. तर वरील विधान अगदी बरोबर आहे.
कारण महिलांच्या हक्काचं व कायदेशीर बाबींचं संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आलेली आहे. चौथा आहे, राष्ट्रीय एकात्मता स्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. वरील विधान बरोबर आहे. लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमुळे मध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. वरील विधान बरोबर आहे. शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणं केवळ लोकशाहीतच घडू शकतं. 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वरील विधान चूक आहे. 1990च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. आणि 7वा आहे, सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. वरील विधान चूक आहे. सागरमाला ही बंदर विकासाची योजना आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येकाला 2 गुण सकारण जर लिहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्र यामधील जे प्रश्न आहेत, प्रश्न 3, 1, 2 आणि 3 आपण अभ्यासलेले आहेत भाग 1 मध्ये. तर आपण हा जो ऑनलाईन लेक्चर आहे, राज्यशास्त्र सराव पेपर, HSC बोर्ड 12वी बोर्डाचा सराव पेपर, आदर्श उत्तर कसे असावे, आदर्श मॉडेल, ही झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहत आहोत. आपण सर्वांनी हा ऑनलाईन लेक्चर पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन तास आवडल्यास इतर मित्रांना निश्चितच शेअर करा. धन्यवाद.